हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जनता दरबारामुळे शिवसेना भाजपत शीतयुद्ध। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान। नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या वक्तव्याविरोधात महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, तर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं, आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे गटाचा आक्षेप। संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी, तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार। शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रयागराजमध्ये उपस्थित राहणार। मशालींना हलक्यात घ्यायचं नाही की आणखी कोणी? हलक्यात घेण्याच्या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा खोतक सवाल। ते वक्तव्य 2.5 वर्षांपूर्वीचं, शिंदेंचं मिश्किल उत्तर। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषीमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव। अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी। यात्रेदरम्यान व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप करत ग्रामसभेचा ठराव, तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यापारी निषेध नोंदवणार। 15व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या फोर्स 1ची बाजी। चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी, चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवर नाव। चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सनं विजय। विराट कोहलीचं नाबाद शतक निर्णायक ठरलं। पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यात विराट कोहलीचा विक्रम। विराटच्या वनडेमध्ये 14,000 धावा पूर्ण। 14,000 धावा करणारा सचिन नंतरचा दुसरा भारतीय, तर जगातला तिसरा फलंदाज। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।